तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका सरपंच. आज आहे आपला व्लॉगिंगचा डे. मग काय व्लॉगला सुरुवात केली, कारण की आज आपल्याला करायचं होतं खळं. त्यासाठी मग गेल्यानंतर आखाड्यावर रील वगैरे आपली शूट करून घेतली, ढोरांना पाणी वगैरे पाजून घेतले आणि मग निघालो आपल्या कामाला. मग काय पप्पानं फोन लावून लावून रमेश दाजीला आपल्या बोलीला सोयाबीनचं खळं काढायसाठी, कारण की त्याच्याकडे आहे हालर. मग काय ते आले कसे वसे करून 5 वाजता सायंकाळच्या. मग घेतला आम्ही खळं बी काढून. मग म्हणले ते आम्हाला घ्या, म्हणले एकदा व्हिडिओ मध्ये सरपंच तुमच्या व्लॉग मध्ये. मग त्याला घेतलं, ते सगळ्या पब्लिकला पण घेतलं. बघा मग तुम्ही समोर व्लॉग आता. मग काय सगळं खळं वगैरे झालं. आम्हाला झाले सोयाबीनचे एकूण 15 कट्टे एका एकर मध्ये. आणि तुम्हाला किती मित्रांनो झाले कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मग काय आमच्या दुसऱ्या वावरातल्या सोयाबीनचं खळ काढायचं होतं. रमेश दाजीला म्हणलं ते काढून द्या एकदा. ते म्हणले काय काढणार गडी आता, बघा दुसरं कोणाचं हालर भेटलं तर. मग काय दुसरं भेटलं आपल्या मित्राचं. मला वाटलं आपला मित्र येईल लवकर आपलं सोयाबीनचं खळ काढाय. ते मग आलं वाचल्या पारी 6 वाजता. काय सांगाव, चक अंधार पडू तर मग खळ काढलं. 6:30 वाजले खळ काढाय सगळं. त्याची बी फरमाईश झाली, मला घ्या म्हणले एकदा व्लॉग मध्ये सरपंच. काय सांगाव आता, घेतलं त्याला बी व्लॉग मध्येच. मग काय आमचं झालं सगळं खळ वगैरे टाकून वगैरे, ताडपत्री ठेवली खळ्यावर आणि मग निघालो आम्ही घराकडे. आणि मग ते बी गेले ट्रॅक्टर घेऊन घराकडे. आणि मग काय संध्याकाळची 7 वाजत होते आणि मग आम्ही निघालो थेट घराकडे. आणि मग काय घरी पोहोचल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर थोड्याच वेळाने आमच्या डेव्हिडच्या मालकाच्या घरात साप निघाला, म्हणजेच आमच्या अण्णांच्या घरात साप निघाला. आणि ते साप ह्या पैपामध्ये जाऊन बसला. ते काय निघस ना बाहेर, त्यासाठी मग मोठा जाळ केला त्या पैपावर, कारण की तो लोखंडाचा पैप होता. त्यामुळे गरम झाल्यानंतर ते साप काय लवकर बाहेर यायच ना. आणि जसा काय थिएटर मध्ये पिक्चरच लागला, एवढी गर्दी झाली या सापाला बघाय. कोणी म्हणाले घरातच आहे साप, कोणी म्हणाले ह्या पैपात आहे, कोणी म्हणाले घरातच आहे साप. प्रत्येकाचं एक एक ओपिनियन होतं बघा. आणि आमच्या अण्णाला पक्क माहित होतं की या पैपातच गेला साप. शेवटी निघालाच मग साप. घ्या मग बघून आता. काय होत नाही सर्व काय जरा मारलं. अक्कल हाकली की गाणं पाहिजे.